आणि या खास रिपोर्टमध्ये सुरुवातीचा रिपोर्ट आहे तो म्हणजे चंद्रपूरमधून। चंद्रपूर महापालिकेमध्ये कुणाचा महापौर होणार हे कोडं अद्याप तरीही सुटलेलं नाही। काँग्रेसमधील दोन गट, ठाकरे गटानं वंचित सोबत केलेला स्वतंत्र गट आणि महापौर पदाची मागणी, आता सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसचा गट संपर्कात असल्याचा केलेला दावा, त्यामुळे चंद्रपूरच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ माजली आहे। दरम्यान ठाकरे आणि काँग्रेसमधील चर्चा सकारात्मक झाली आहे आणि अडीच वर्षाच्या महापौर पदावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय। असं असलं तरी चंद्रपूरचा ड्रामा काही संपायचं नाव घेत नाही। नेमकं काय घडतंय चंद्रपुरात पाहूया। चंद्रपुरात काँग्रेसचे 10 नगरसेवक भाजपसोबत, ठाकरे गट आणि वंचितही संपर्कात, मुनगंटीवारांचा दावा। तर काँग्रेसचाच महापौर होणार, वडेट्टीवार ठाम। चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजप कामाला लागली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दाओस दौऱ्यानंतर आमदार बंटी भांगडिया आणि किशोर जोरगेवार यांच्यासोबत फडणवीसांची चर्चा झाली। भांगडिया आणि जोरगेवार यांना सुधीर मुनगंटीवारांसोबत चर्चा करण्याच्या सूचना फडणवीसांनी दिल्या। त्यातच सुधीर मुनगंटीवार यांनी एक वक्तव्य करून चंद्रपुरात खळबळ उडवून दिली। दरम्यान चंद्रपूर महानगरपालिकेतील जागांचं गणित नेमकं कसं आहे ते पाहणं गरजेचं आहे। चंद्रपुरात 66 पैकी 27 जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरलाय। शिवाय शेतकरी कामगार पक्षाचे 3 नगरसेवक काँग्रेस सोबत आहेत। महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसला अजून 4 नगरसेवकांची गरज आहे। चंद्रपुरात ठाकरे गट आणि वंचितच्या 8 नगरसेवकांचा गट हा किंग मेकरच्या भूमिकेत आहे। ठाकरे गटानं काँग्रेसचे 2 बंडखोरही गळाला लावलेत, तर चंद्रपुरात भाजपचे 23 नगरसेवक विजयी झालेत। महापौर बसवण्यासाठी भाजपला 10 नगरसेवकांची गरज आहे। अशा स्थितीत ठाकरे गटाकडून चंद्रपुरात महापौर पदाची मागणी करण्यात आली आहे। ठाकरे आणि वंचितच्या नगरसेवकांनी नुकतीच प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती। तेव्हा जो पक्ष तुमचा योग्य तो सन्मान करेल त्यांच्यासोबत जा अशा शब्दात ठाकरेंनी नगरसेवकांना फ्री हँड दिलाय। त्यामुळे चंद्रपुरात मोठा राजकीय पेच निर्माण झालाय। दुसरीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वादामुळे काँग्रेसमध्ये उभी फूट दिसते। तर काँग्रेसचे 10 नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय। इतकंच नाही तर ठाकरे गटासोबतही चर्चा केली जाईल असंही मुनगंटीवार म्हणालेत। मी जसं सांगितलं, संवाद तर सर्वांशी सुरू आहे। यामध्ये तर काँग्रेसचा सुद्धा एक गट आमच्याशी संवाद करतोय। संवादाचं कुठं अडचण आक्षेप असण्याचं काही कारण नाही। आपापल्या पद्धतीने प्रत्येकजण संवाद करतो। काँग्रेसचा कुठला गट सर? धानोरकर गट की वडेट्टीवार गट? नाही, कोणता गट नाही, ते काँग्रेसचे आहे। आता नेत्यांनी त्यांना वाटलं असेल, आमच्यासाठी ते काँग्रेसचे आहे। नाही, त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली आहे। शेवटी एखादा पक्ष, एखादा गट इच्छा व्यक्त करतो आणि त्या इच्छेनंतर त्यांच्याशी चर्चा संवाद झाल्यावर निर्णय होतो। मुनगंटीवार यांच्या या दाव्याची काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी खिल्ली उडवली आहे। मुनगंटीवारांच्या भात्यात आता तीर शिल्लक नाही। काँग्रेसचाच महापौर होईल असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केलाय। असं काही नाही, सुधीर भाऊचं स्वप्न पुढे आहे मला माहीत नाही। कदाचित सुधीर भाऊंचा बाण हा आता ते काय म्हणतो त्याला बिन 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 तीर का कमान असं कदाचित होऊ शकतं। त्यामुळं ते त्या सुधीर भाऊच्या बाणामध्ये आता तीरच नाही आहे। त्यामुळे यावर फार काही विश्वास ठेवण्याची गरज नाही। महापौर पदासाठी भाजपनं पूर्ण जोर लावल्यानंतर आता वडेट्टीवारही कामाला लागलेत। त्यांनी मातोश्री निवासस्थानी जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। चंद्रपुरात महाविकास आघाडीची सत्ता यावी अशी विनंती त्यांनी केली आणि उद्धव ठाकरे त्यासाठी सकारात्मक असल्याचंही वडेट्टीवार म्हणतायत। इतकंच नाही तर 2.5 वर्ष महापौरपद आणि स्थायी समिती अध्यक्षपदासाठी ठाकरे गट आग्रही आहे। त्यावर आता काँग्रेस नेत्यांना योग्य तो निर्णय घ्यावा लागणार आहे। असं करावं असं ते म्हणाले, तर त्यामुळे आमची पण त्याला काहीच अडचण नाही। आणि मला वाटतं की संख्याबळ अगदी काठावर असून चालत नाही, तर मजबूत संख्याबळ असलं की 5 वर्ष महानगरपालिकेमध्ये सत्तेत काम करता येईल आणि निर्णय घेता येईल। शेवट अल्पमतामध्ये किंवा कमी संख्येच्या भरोशावर एकाच दुसरा कमी जास्त कडे असेल। आता सत्तेत बसायचं असेल तर काँग्रेसला
ठाकरेंच्या मागण्या मान्य करणं गरजेचं आहे। दुसरीकडे खुद्द उद्धव ठाकरेंनीच नगरसेवकांना फ्री हँड दिलाय, त्यामुळे ठाकरेंचे नगरसेवक भाजपसोबत जायलाही तयार असल्याची चर्चा चंद्रपुरात सुरू झाली आहे। त्यातच काँग्रेससमोर पक्षातील गटबाजी रोखण्याचं मोठं आव्हान आहे। अशा वेळी भाजप काय गेम खेळणार आणि चंद्रपुरात कुणाचा महापौर बसणार हे पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईल। अभिषेक भटपल्लीवारसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।